राहुल, काल सुपेकर यांना जाब विचारल्यानंतर त्यांनी कसा पळ काढला हे अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. पण आजही आपण तेच प्रश्न विचारणार आहोत. काल मुंबईमध्ये ते होमगार्ड कार्यालयामध्ये आलेले होते. दुसऱ्यांदा ते येणार अशी माहिती सुद्धा समोर येत होती, मात्र ते काय तिथे पोहोचलेले नाहीत. या सगळ्यामध्ये जेव्हा आपण नेत्यांना सुद्धा प्रश्न सातत्याने विचारत होतो तेव्हा सर्वोच्च नेत्यांकडनं काय उत्तर येतंय तर चौकशी करू असं सातत्याने सांगितलं जातंय. मात्र त्याचा पुरावा कुठे आहे हा तर खरा सवाल आहे ना. आणि अर्थातच, कारण जालिंदर सुपेकर यांच्यावरती एक नाही, दोन नाही, 5-6 वेगवेगळ्या प्रकारचे आरोप आहेत. आता काल जेव्हा श्री अजित पवार यांना हा प्रश्न विचारला की पुण्यामध्ये एवढी शस्त्र कशी, तर त्यांनी बीडची तुलना केली आणि बीडमध्ये मी जे शस्त्र परवाने रद्द केले तसेच मी पुण्यामध्ये करेन. त्यामुळे पहिला मुद्दा इथेच आहे की ज्या जालिंदर सुपेकर यांनी हगवणे बंधूंना आपल्या स्वतःच्या अधिकाराचा वापर करून बंदूक परवाने दिले, असे बंदूक परवाने हे पुण्यामध्ये 600 ते 700 घाऊक वाटले गेले. म्हणजे जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता हे दोघं इथे वरिष्ठ पोलीस अधिकारी असताना त्यांच्या सुट्ट्या वगळून ते जेवढे काळ कार्यालयामध्ये कार्यरत होते तेवढ्या काळाचं गणित सुद्धा त्यांनी वाटप केलेल्या परवान्याची जुळत नाही. त्याहून धक्कादायक बातमी काय, तर जे शस्त्र दिली त्या शस्त्राचा वापर करून अतिशय घातक अशी गुन्हेगारी कृत्य पुण्यामध्ये घडली, पुण्याच्या परिसरात घडली. आणि म्हणून केवळ घोषणा करून चालणार नाहीये. आणि जालिंदर सुपेकर हे जितके काळ माध्यमापासून दूर राहतील तेवढी काळ त्यांच्या विषयाची संशयाची सुई ही त्यांच्याकडे सतत येत राहील. कारण जालिंदर सुपेकर हे आता ज्या पद्धतीनं व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्राच्या समोर येत आहेत, ते व्यक्तिमत्व काय सांगते, तर पोलीस दलातला एक वरिष्ठ असा चेहरा की जो डीवायएसपी म्हणून पोलीस दलामध्ये आला. सुरुवातीपासून म्हणजे अगदी साताऱ्यापासून ते जळगाव पासून ते पुण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी जालिंदर सुपेकर होते तिथे एकच 4 अक्षरी शब्द आहे आणि तो आहे भानगडी. एकानंतर एक भानगडी, एक संपली की दुसरी भानगड. आणि आता माध्यमामध्ये पण सामान्य जनतेमध्ये काय म्हटलं जातंय सुपेकरांच्या बद्दल, तर एक असा काळ येतो की त्या काळामध्ये एका विशिष्ट पातळीवरती तुमच्या सगळ्या कृत्यांची ज्या वेळेला पातळी जाते त्याच्यानंतर हे दाबावं तर हे येतं, ह्याच्याबद्दल बोलावं तर हे येतं. म्हणजे काय झालंय की एका पाठोपाठ एक प्रश्न विचारले जात आहेत सुपेकरांच्या संदर्भात. काल माननीय मुख्यमंत्र्यांनी, जे स्वतः गृहमंत्री आहेत, त्यांनी गडचिरोलीमध्ये सांगितलं की सुपेकरांना आम्ही साईड पोस्टिंग दिली. याचा अर्थ काय, जर साईड पोस्टिंग दिली याचा अर्थ काही ना काहीतरी अशी गोष्ट सरकारकडे आहे जी सांगते की सुपेकरांनी त्यांच्या खुर्चीचा गैरवापर केला. अन्यथा जर सुपेकर इतके क्लीन असते, जे माध्यमापासून पळतायत, एनडीटीव्हीच्या बूमला ढकलतायत, तर त्यांनी पुढे येऊन या प्रश्नाची उत्तर दिली असती. त्यांचे जे आजूबाजूचे लोक आहेत किंवा ह्या सगळ्या कथित घोटाळ्यामध्ये सहभागी असलेले झंवर नावाचे गृहस्थ आहेत, ते माध्यमांना पुढे येऊन वेगवेगळ्या माध्यमात त्यांची ही धमक नाही की ते एनडीटीव्हीच्या प्रश्नाला सामोरे जातील. तिथून सांगतायत की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये 102 कोटीचाच फक्त पुरवठा झालाय. 500 कोटी रुपयाची जी आकडा सांगितला राजू शेट्टीने त्यात काही तथ्य नाही. जर हे तथ्य नाहीये तर तिघांनी एकत्रित संयुक्तपणे बसायला हवा. श्री अमिताभ गुप्तांनी बसायला हवं, जालिंदर सुपेकरांनी बसायला हवं, झंवर यांनी बसायला हवं. आणि मुख्यत्वे अंजली दमानिया आणि राजू शेट्टी जे आरोप करतात ते पुराव्याच्या आधारावरती करतात. म्हणजे बंदुकीच्या परवान्यामध्ये दिसतंय असं की हगवण्याच्या प्रकरणामध्ये तर पुणे ग्रामीणचे जे एसपी होते पंकज देशमुख यांनी त्याचा बंदूक परवाना रद्द केला, कारण त्याच्या बायकोची त्याच्या विरोधामध्ये तक्रार होती किंवा त्याच कुटुंबातल्या दुसऱ्याची तक्रार होती. मग असं असताना पुणे शहरामध्ये कोथरूडमध्ये एक बनावट पत्ता दाखवून पुण्याच्या अधिकारामध्ये हा बंदूक परवाना दिला, तर सरळ दिसतंय की या सगळ्या प्रकरणामध्ये सुपेकर यांचा थेटपणे हात आहे. आणि मग त्या बंदूक परवान्यापासून ते काल नाना गायकवाड, जे स्वतः कुख्यात असे गुन्हेगार आहेत, सावकार आहेत, त्या नाना गायकवाडांच्या वकिलांनी, आता आपण थोड्या वेळामध्ये तो इंटरव्ह्यू चालू, थोडका नाही, पहिल्यांदा तर 5 कोटी रुपयाचा आरोप केला होता, पण आता त्यांनी आरोप केला आहे की तब्बल 98 ते 100 कोटी रुपये. आणि ही शक्यता मी जरा पडताळून पण बघितली की वकील महोदय म्हणतात ते बरोबर आहे का, तर साधारणपणे 100 कोटी रुपये हे नाना गायकवाडांच्या घरामध्ये जेव्हा छापे टाकले तेव्हा गायब केले. आणि हे म्हणणं हे नुसतं तोंडी नाहीये, हे न्यायालयाच्या पातळीवरती त्यांनी आणलं, असं ते जे वकील आहेत कराड नावाचे ते सांगतात. कसं आणलं, तर त्यांनी न्यायालयामध्ये सांगितलं की जालिंदर कराड जे काही वर्तन करतायत, माफ करा जालिंदर सुपेकर, तर त्याच्यातनं आमच्या आशिलाचे पैसे जात. आणि मग न्यायालय सुद्धा म्हटलं की ठीक आहे, इथून पुढे जी काही चौकशी होईल ती वकिलाच्या उपस्थितीमध्ये होईल. आणि म्हणून बँकेमध्ये जे लॉकर उघडलं गेलं ते वकिलाच्या उपस्थितीत उघडलं गेलं. आता एवढ्या माझ्या 5 मिनिटाच्या आपल्या संभाषणामध्ये मी किती प्रकरणं सांगितली,
5 ते 6 प्रकरण सगळी कोट्यावधी रुपयाच्या उलाढालीची आहेत. आणि म्हणून एनडीटीव्हीचा सवाल आहे की इतका वरिष्ठ पोलीस अधिकारी जर इतका नापाक आहे तर त्यांनी पुढे यायला हवं. त्यांनी सांगायला हवं की माझ्यावरती जे आरोप आहेत, खुद्द मुख्यमंत्री म्हणतायत की जालिंदर सुपेकर यांच्या विरोधामध्ये तक्रारी आहेत म्हणून आम्ही त्यांना साईड पोस्टिंगला टाकले. जर असं असेल तर राज्य सरकारने केवळ असं म्हणून चालणार नाही. जालिंदर सुपेकर यांची जी चौकशी राजू शेट्टी यांना अपेक्षित आहे त्या चौकशीचं झालं काय? या शस्त्र परवान्यासंदर्भात खरोखर अजित पवारांनी जी घोषणा केली ती घोषणाच आहे की त्याची पण चौकशी होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, किती दिवसात, किती टाइम बाउंड मध्ये. आणि मग जेव्हा जनतेच्या दरबारातनं हे प्रश्न एनडीटीव्ही विचारता आहे की ह्या 10 प्रश्नांचं काय, तर ह्या प्रश्नाचं उत्तर जालिंदर सुपेकर कधी देणार, किती काळ ते माध्यमापासून दूर राहणार, आणि जर ते देणार नसतील तर असे प्रश्न आणि असे आरोप हे सातत्यानं होत आहेत. काल अंजली दमानेचा एक आरोप किती महत्वाचा होता. अंजली दमानेने सांगितलं की जालिंदर सुपेकरांनी दिवाळीच्या काळामध्ये 1-1 तोळ्याच्या अंगठ्या गोळा केल्या, त्याचे पुरावे दिले. पण हे आजचं प्रकरण नाही असं अंजली दमाने यांचं मत आहे. ते प्रकरण हे त्या तात्कालीन ते जेव्हा जळगावला एसपी होते त्या काळातलं ते प्रकरण आहे. आणि त्या काळातल्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रांनी ह्या संदर्भामधल्या बातम्यांच्या मालिका लावल्या. म्हणजे जालिंदर सुपेकर हे एसपी असल्यापासून ते आता कारागृहाचा चार्ज त्यांच्याकडे येईपर्यंत प्रत्येक ठिकाणी केवळ त्यांनी 4 शब्दाची कृती केलेली आहे असं राजू शेट्टी आणि अंजली दमानिया म्हणतात. आणि तो 4 शब्द आहे भानगडी. तर ह्या भानगडीबद्दल IPS जालिंदर सुपेकर जोपर्यंत पुढे येणार नाहीत, एनडीटीव्हीच्या ह्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही, तोपर्यंत आम्ही त्यांना हे प्रश्न विचारत राहू. आणि अर्थात त्यायोगे महाराष्ट्र सरकारलाही आमचं म्हणणं आहे की केवळ तुम्ही नुसती घोषणा करून चालणार नाही, प्रत्यक्षामध्ये त्याचे JR निघायला हवे, त्या चौकशीचे तपशील महाराष्ट्राला कळायला हवेत की जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्ता यांच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारची चौकशी काय सुरू आहे. आजही आपण पाठपुरावा करू आणि विचारू की जालिंदर सुपेकर कुठे आहेत.